तर पुन्हा एकदा आपण गिरगाव चौपाटीवर जातोय। गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन होतं आहे आणि आपण थेट दृश्य ही आमच्या जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय। समुद्रामध्ये बाप्पाला तराफ्यावर बसवून नेलं जात आहे। अगदी काही वेळातच लालबागच्या राजाचं देखील विसर्जन होणार आहे आणि ही ताजी दृश्य आपण आपल्या जय महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी दाखवतो। खरं तर हा क्षण मनाला हुरहुर लावणारा आहे। जड अंतःकरणाने साश्रू नयनाने बाप्पाला निरोप दिला जातो आहे, कारण इतके 10 दिवस बाप्पा आपल्या सोबत होता, मूर्ती रूपाने आपल्या सोबत होता आणि त्यामुळे सकाळी त्याच्या आरत्या, त्याचा महाप्रसादाचं हे सगळं करता दिवस कसा निघून जातो हे समजत नव्हतं। आणि या प्रत्येक दिवसा गणिक निरनिराळे पदार्थ म्हणा, निरनिराळा सण, कारण गौरी पूजन मध्ये येत होतं, हे सगळ्या गोष्टी इतक्या मनाला आनंद देणाऱ्या होत्या आणि त्यामुळे हा जो क्षण आहे तो मनाला हुरहुर लावतो, कालबाकालव निर्माण होते आपल्या मनामध्ये, तो म्हणजे गणेश विसर्जनाचा असतो आणि तो कधी येऊ नये असं वाटत असतं खरं तर। मात्र पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा येतील, ते लवकर येतील ही आशा, ही अपेक्षा मनामध्ये असते आणि त्यामुळेच भावपूर्ण निरोप बाप्पाला दिला जातो। तर फक्त महाराष्ट्रामध्येच नाही, देशभरामध्ये, जगामध्ये सुद्धा प्रसिद्ध असणारा असा हा लालबागचा राजा आहे। अनेक कलाकार इथे बाप्पाचं दर्शन घ्यायला येत असतात, राजकीय मंडळी बाप्पाचं दर्शन घ्यायला येत असतात आणि सामान्य नागरिकांची तर दररोज इतकी रीख असते, दर्शन घेणं सुद्धा कठीण होऊन जातं। मात्र केवळ मुखदर्शन तरी मिळावं, चरणस्पर्श नाही करता आले तरी मुखदर्शन मिळावं या हेतूने कितीतरी तास तिष्ठत हे गणेश भक्त उभे राहिलेले असतात, रांगा लावलेल्या असतात की आज आपल्याला बाप्पाचं दर्शन घेता यावं। आणि ज्यांना ह्या 10 दिवसांमध्ये दर्शन घेता येत नाही अशी मंडळी ही आता इथे पोहोचलेली आहेत, गिरगाव चौपाटीवर पोहोचलेली आहे आणि आपण पाहतो ही विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। लालबागच्या राजाला आता समुद्रामध्ये नेलं जात आहे। खोल समुद्रामध्ये गेल्यावरती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे, तराफ्यावर बसून बाप्पाला नेलं जात आहे आणि यासाठी कोळी बांधव हे आपल्या होड्या ज्या आहेत त्या समुद्रामध्ये घालत असतात, त्यांचा हा मान असतो आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन बाप्पाला केलं जात आहे। तर आपण इथे ह्या सज्ज असलेल्या बोटी देखील पाहतोय, होड्या पाहतोय। या होड्या समुद्रामध्ये जाण्यासाठी तयार आहेत आणि अनेक भक्त इथे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईमधला प्रसिद्ध लालबागचा राजा, या राजाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून ठिकठिकाणहून भाविक इथे मुंबईमध्ये येत असतात। आपण पाहिलं दिल्लीमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मुंबईमध्ये येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं आणि असेच अनेक कलाकार, अनेक राजकीय मंडळी आणि अनेक नागरिक, अनेक भक्त बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या 10 दिवसामध्ये येतात। आणि आता जेव्हा ही निघण्याची, बाप्पाची जाण्याची वेळ आलेली आहे तेव्हा सुद्धा तितक्याच संख्येने भक्त इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेले 20-22 तास ही मिरवणूक सुरू होती। काल सकाळी 11 वाजता बाप्पा मंडपातून बाहेर पडला आणि तेव्हापासून जी ही मिरवणूक सुरू आहे ती आत्तापर्यंत थांबलेली आहे गिरगाव चौपाटीवर आल्यानंतर आणि आता बाप्पाचं विसर्जन होणार आहे। विसर्जनाचा क्षण आता जवळ आलेला आहे। जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला जातोय।
पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन बाप्पाकडे केलं जात आहे आणि खरंच पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार आहेत। 11 दिवस आधी बाप्पा पुढच्या वर्षी येणार आहे, त्यामुळे तो आनंद, तो उत्साह वेगळाच आहे। मात्र असं जरी असलं तरी सुद्धा बाप्पा निघतानाची जी कालवाकालव होते ती मात्र वेगळीच असते। वाजत गाजत बाप्पाचे आता विसर्जन होत आहे। ढोल ताशांच्या गजरात नई चौघड्यामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय आणि आता आपण ही ताजी दृश्य गिरगाव चौपाटीहून पाहतो। अगदी थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन होणार आहे। बाप्पाच्या आगमनापासून असलेला उत्साह आतापर्यंत कायम आहे, मात्र जसजसा बाप्पाचं विसर्जन होईल तसं मात्र डोळे पाणावणार आहेत आणि इतके दिवस हे कार्यकर्ते, हे गणेश भक्त इतकी सगळी मेहनत घेत आहेत, बाप्पाची सेवा करत आहेत, जड अंतःकरणाने आता बाप्पाला निरोप देणार आहेत। तर सगळ्यांचेच इथे उपस्थित सगळ्यांचेच डोळे पाणावले जाणार आहेत। बाप्पाला साश्रू नयनाने निरोप दिला जाणार आहे। पुढच्या वर्षी लवकर याचं आवाहन बाप्पाला केलं जाणार आहे आणि हे 10 दिवस जे आहे ते कसे गेले, हा मंगलमयी 10 दिवसांचा क्षण एका अगदी काही वेळातच निघून गेला असं वाटतंय। हे दिवस अजूनही असावेत असं वाटतंय, मात्र पुन्हा एकदा बाप्पाला येण्यासाठी म्हणून आता जावं लागतंय, निरोप द्यावा लागतोय आणि ह्या फक्त 10 दिवसांचीच ही सगळी लगबग नसते, तर या पाठीमागे जवळपास 2 ते 3 महिने लागलेले असतात। तर जवळपास 3 महिने बाप्पा येण्यासाठीची, बाप्पाच्या आगमनाची तयारी होत असते। मग गणेश कारखान्यामध्ये ही लगबग सुरू असते, गणेशाच्या मूर्ती घडवल्या जातात। हा प्रवास मागच्या 3 महिन्यांपासून सुरू आहे, अविरत सुरू आहे आणि त्यानंतर ज्यावेळी प्राणप्रतिष्ठा होते बाप्पाची, तिथपासूनचा पुढच्या 10-11 दिवसांचा प्रवास तो देखील एक विलक्षण अनुभव देणारा असतो आणि नंतर हा सगळ्या प्रवासानंतर येणारा तो म्हणजे विसर्जनाचा क्षण, जो मनाला चटका लावून जातो, जो येऊ नये असा वाटत असतो, मात्र तरी देखील बाप्पाला निरोप द्यावा लागतो। तो मनाची कालवाकालव करणारा असतो, डोळे पाणावणारा असतो। अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, जनजागृतीपर केलेल्या उपक्रमाचं आयोजन, हे सगळंच गेल्या 10 दिवसामध्ये पाहण्यासारखं होतं। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून अनेक बाबतीमध्ये जनजागृती करण्यात आली, अनेक उपक्रम राबवण्यात आले आणि हे सगळं या 10 दिवसांमध्ये पार पाडलेलं आहे। त्याचं शिस्तबद्ध नियोजन या सगळ्यांकडून करण्यात आलेलं आहे आणि आता
ही वेळ झालेली आहे बाप्पाला निरोप देण्याची। काल अनंत चतुर्दशी दिवशी बरेच गणपती विसर्जित झालेले आहेत, देवी विसर्जित झालेल्या आहेत आणि यावेळी जर आपण पाहिलं संपूर्ण नियोजन जर पाहिलं, पोलिसांचा कडक बंदोबस्त इथे तैनात असलेला आपल्याला पाहायला मिळाला। कोणत्याही प्रकारे मुंबईमध्ये कार्यक्रमाला गालबोट लागलेला नाहीये, कोणतीही हानी मोठ्या प्रमाणात झालेली नाहीये आणि यासाठी सदैव तत्पर पोलीस प्रशासन होतं। शिवाय अग्निशामक दलाचे जवान उपस्थित होते, सगळ्या अग्निशामक दलाच्या यंत्रणा इथे कार्यरत होत्या। महिला सुरक्षेवर देखील विशेष असं भर यावेळी देण्यात आलं होतं। काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते, मात्र सगळीकडेच राज्यामध्ये सगळीकडेच या निर्बंधांचं काही प्रमाणात उल्लंघन देखील झालेलं आहे, त्याच्यावरती देखील कारवाई केली जाणार आहे। मात्र हा सगळा प्रवास इतका विलक्षण आहे आणि आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला जातोय आणि हळूहळू जसा जसा बाप्पा विसर्जनासाठी पुढे सरकतोय त्यावेळी डोळे पाणावतायत इथे उपस्थित असलेल्या गणेश भक्तांचे आणि हे सगळी जी दृश्य आहेत, आजी दृश्य ही पाहणाऱ्या, घरी बसून पाहणाऱ्या सगळ्या गणेश भक्तांचे डोळे पाणावतायत। नवसाला पावणारा हा गणपती म्हणून या गणपतीची विशेष ओळख आहे आणि 1934 पासून सुरू झालेली ही परंपरा आज तागायत तशीच सुरू आहे। ती गणेशाची विलोभनीय मूर्ती देखील तशीच आहे आणि ते समाधान, ते सुख या मूर्तीकडे पाहून, या गणरायाच्या डोळ्यांकडे पाहून मिळत असतं। बाप्पा आपल्या सोबत आहे, मूर्ती रूपात असतो, त्यामुळे तो आपल्या सोबत 10 दिवस आपल्या सोबत आहे, आपला सदस्य म्हणून आपल्याच घरामध्ये, आपल्याच मंडळामध्ये वावरतोय असा आभास होत असतो। खरं तर मूर्तीमध्ये त्याची महती सांगितली जाऊ शकत नाही, त्याला तो अमूर्त आहे, त्याला असा एक साचा नाहीये, मात्र तरी देखील मूर्ती रूपामध्ये जेव्हा आपण त्याचं पूजन करत असतो तेव्हा तो आपल्या सोबत असल्याची जाणीव होत असते आणि अशा वेळी जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा ती वेळ नकोशी वाटत असते, तेव्हा अंतःकरण, हृदय जड होत असतं आणि कालपासून जी ही मिरवणूक सुरू झालेली आहे आपण पाहतोय, कोणाच्याही चेहऱ्यावर आपल्याला थकवा दिसत नाहीये, त्रास जाणवत नाहीये, तेवढ्याच उत्साहाने बाप्पाचं विसर्जनही केलं जात आहे, बाप्पाला निरोप दिला जातोय। आगमनाच्या वेळी जसं वाजत गाजत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं होतं त्या वेळपासूनचं 10 दिवसांचा माहोल आणि आता विसर्जनाच्या वेळी जसं वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला जातोय, हे सगळंच दृश्य विलोभनीय आहे। आपण पाहतोय गुलालाची उधळण केलेली आहे, त्यामुळे गुलाबी रंगामध्ये बाप्पा न्हावून गेलेला आहे आणि हे एक आगळं वेगळं रूप त्याचं पाहायला मिळतंय। जेव्हा प्रतिष्ठापना होते, कारखान्यामध्ये असलेली गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतरची मूर्ती, 10 दिवसामध्ये त्याचा घरात असलेलं अस्तित्व आणि विसर्जनाच्या वेळी असलेलं त्याचं रूप, या सगळ्यामध्ये किंचितसा फरक जाणवतच असतो। मात्र तरी देखील बाप्पाचं ते मनमोहक रूप न्याहाळणं तितकंच सुखदायी असतं आणि अशा या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। लालबागच्या राजाचं विसर्जन आता होतंय आणि कलेची, बुद्धीची देवता म्हणून गणरायाला पूजलं जातं, अनेक कलाकारांची किंवा प्रथम पूजेचा मान गणरायाला असतो आणि त्यामुळेच प्रत्येकाच्या जवळचा हा बाप्पा आहे, त्यामुळे अर्थात त्याला निरोप देताना अंतःकरण जड होणारच आहे।
मात्र या सगळ्या लोकांमध्ये जी ऊर्जा, जी शक्ती आहे ती या बाप्पानेच दिलेली आहे. आत्तापर्यंत गेले 20-22 तास या मिरवणुकीमध्ये टिकून राहायची आणि अर्थात बाप्पाला शेवटपर्यंत निरोप देईपर्यंत थांबायची जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे ती गणरायानेच या सगळ्यांना दिलेली आहे. गिरगाव चौपाटीहून थेट ही दृश्य आपण पाहत आहोत. लालबागच्या राजाचं आता थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे. समुद्रामध्ये खोलवर बाप्पाला घेऊन जाणार आहेत आणि त्याचं विसर्जन केलं जाणार आहे. अगदी शांततेमध्ये आणि शिस्तबद्ध असा हा विसर्जन सोहळा आपण पाहतोय. पुन्हा एकदा मुंबई धावायला लागणार आहे, पळायला लागणार आहे. दिनचर्या पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मात्र इथे कुठेतरी गिरगाव चौपाटीवर मात्र हा जनसमुदाय स्तब्ध झाल्यासारखं वाटतंय. हा क्षण थांबल्यासारखा वाटतो आहे. कारण संपूर्ण मुंबई आता इतक्या 10 दिवसामध्ये गणरायाच्या भक्तीमध्ये लीन झाली होती. मुंबईच काय तर संपूर्ण राज्य, संपूर्ण देश या गणरायाच्या भक्तीमध्ये लीन झालेला आपल्याला पाहायला मिळाला. 10 दिवसाचं मंगलमयी वातावरण सर्वांनी अनुभवलं आणि आत्ता मात्र बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. पुढच्या वर्षी येण्यासाठी बाप्पा जातोय. आपल्या मनोकामना, इच्छा पुन्हा एकदा पूर्ण करता याव्यात म्हणून तो पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहे. मात्र तोपर्यंत बाप्पाला आपल्याला निरोप द्यावा लागतोय. या विसर्जन मिरवणुकीमध्ये अलोट अशी गर्दी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते. बाप्पा आपल्या गावाला निघालेले आहेत. हा क्षण कुठेतरी मनाची कालवाकालव करणारा आहे, त्रास देणारा आहे. मात्र बाप्पा पुन्हा पुढच्या वर्षी येणार आहेत ही आसही मनामध्ये आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महेंद्र, आत्ता इतक्या 20-22 तासांच्या मिरवणुकीनंतर आणि गिरगाव चौपाटीवरती आल्यानंतरचा जो काही क्षण होता हे झालेला आहे आणि आत्ता बाप्पाला विसर्जनासाठी म्हणून समुद्रामध्ये, खोल समुद्रामध्ये नेलं जातं आहे. या संदर्भात आपल्याकडून माहिती. कोळी बांधवांचा जो मान आहे तो त्यांना देण्यात येतो. कोळी बांधवांना तो लालबागचा राजा आहे तो समर्पित केला जातो. त्यानंतर कोळी बांधव आहेत ते आपल्या बोटीने त्या तराफ्याला ओढत सगळी समुद्रात घेऊन जातात. बाप्पाचं विसर्जन जे आहे ते समुद्रात, खोल समुद्रात केल्यानंतर त्या ठिकाणी जे कोळी बांधव आहेत त्यांच्याकडून बाप्पाला एक नमन दिलं जातं, एक फरामी दिली जाते आणि बाप्पाचं विसर्जन होतं. बाप्पाला निरोप देताना म्हणजे भाविक आहेत त्यांच्याकडून निरोप घेता देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले काही तर क्षमा असावी असं म्हणत आज लालबागच्या राजाला आज निरोप देणार आहेत भाविक. गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आज लालबागच्या राजाला काही वेळातच समुद्रात विसर्जन केलं जाईल. बाप्पा आपल्या गावी जातील. मात्र जी भक्तांनी त्यांच्याकडे अपेक्षा केली होती, माफक अपेक्षा होती की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि बाप्पा पुढच्या वर्षी नक्कीच लवकर येणार आहेत. जाणीव अगदीच महेंद्र, गेले 10 दिवस हा जो मंगलमयी वातावरण होता, उत्साहाचा क्षण होता, मात्र आता त्याला कुठेतरी निरोप देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे इथे उपस्थित सगळेच कार्यकर्ते म्हणा लालबागच्या राजाचे किंवा उपस्थित सगळे गणेश भक्त ह्यांचे डोळे कुठेतरी पाणावले आहेत, अंतःकरण जड झालेलं पाहायला मिळतंय. महेंद्र, नक्कीच जाणवी आभाळ भरले होते तुम्ही येताना, आता डोळे भरले पाहून तुम्हाला जाताना. नक्कीच जाणवी अक्षरशः धावू कटाक्ष करणारा आणि बाप्पा आपल्यासोबत एक 10 दिवस नव्हे तर आपल्यासोबत
2 महिने होते आपण या बाप्पाची 2 महिन्यापासून जी पाद्य पोषण असेल, बाप्पाची मूर्ती तयार होण्यापासून असेल, आपण बाप्पाची सेवा चाकरी करत होतो. बाप्पाला जो नैवेद्य आहे आवडीचा तो मोदक तो आपण देत होतो. त्यामुळे आज या क्षणी जर एका डोळ्यात आपल्या अश्रू असतील तर दुसऱ्या डोळ्यात आपल्या आनंद अश्रू असतील. कारण बाप्पा आज जात आहेत, मात्र लवकरच पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत. अगदीच अगदीच. जी महेंद्र जी, आपण पाहतोय तुम्ही जसं म्हणालात तसं 2 महिन्यांपूर्वीपासून तर खरं तर हा प्रवास सुरू होतो. मात्र जेव्हा गणेश मूर्तिकार हे या सगळ्या गणरायाच्या मूर्ती घडवत असतात त्यावेळी त्यांच्या कारखान्यामध्ये त्यांना मिळत असणारा आनंद आणि ज्यावेळी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी म्हणून घरोघरी किंवा मंडळामध्ये गणरायाच्या मूर्ती घेऊन गेल्या जातात, त्यामुळे त्यानंतर रिते झालेले गणेश मूर्तिकारांचे कारखाने हे बघून त्यांना कुठेतरी दुःख होत असतं. मात्र प्रत्येक घरी या आणि प्रत्येक मंडळामध्ये या गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली हा आनंद त्यांना असतो, गणेश मूर्तिकारांना असतो. आणि दुसरं म्हणजे गणेशाची मूर्ती ही घरोघरी प्रतिष्ठापना झाल्यानंतर किंवा सार्वजनिक गणेश मंडळामध्ये प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्यांचा उत्साह काही वेगळा असतो. मात्र आता जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा जसं तुम्ही म्हणालात तसं एका डोळ्यामध्ये अश्रू असतात, एका डोळ्यामध्ये आनंद असतो की बाप्पा आता जात आहेत, मात्र पुढच्या वर्षी पुन्हा एकदा लवकर येतीलच. ज्यांनी बाप्पाची जी मूर्ती साकारताना बाप्पाच्या डोळ्यात जो एक तेज असतो तो मूर्तिकाराचा एक खरा टॅलेंट म्हणावं लागेल त्याला. त्यांची जी कला आहे ती त्यातून दिसून येते. आणि आपण बहुतेक ठिकाणी बहुतेक वेळा पाहिला असेल बाप्पा दर्शन घेताना, जेव्हा आपण बाप्पाचं दर्शन घेतो बाप्पा आपल्याकडे पाहत असतो. आपण थोड्या बाजूने जरी आपण पाहिलं तरी बाप्पाचं लक्ष आपल्याकडेच असतं असं जाणवलं असतं. ही खरी कला असते एका मूर्तिकाराची आणि त्याच्यात जे फळ असतं ते बाप्पा त्या मूर्तिकारांना त्यांच्या दैविक शक्ती मिळालेली असते आणि त्यातूनच ते बाप्पाला घडवत असतात. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही जे बाप्पाचे डोळे आहेत त्या डोळ्यांमध्ये एक तेज असतं. बाप्पा जेव्हा ज्या पद्धतीने आपण बाप्पाचं दर्शन करायला जातो, अगदी छोटा लहान मूर्त्या असतो, मोठ्या मूर्त्या असतो, बाप्पाकडे पाहण्याचं दर्शन करायचं आपल्याकडे ज्या पद्धतीने आपण पाहतो, तुम्ही पाहत असाल तर बाप्पा सतत आपल्याकडेच पाहत आहेत आणि या बाप्पाचं आपल्यावरती लक्ष आहे हे त्या मूर्ती कलाकारांच्या दिसून येत आहे. अगदीच अगदीच महेंद्र, आपण आता ही दृश्य जी पाहतोय बाप्पाला तराफ्यामधून समुद्रामध्ये नेलं जात आहे आणि मागे जी गणेश भक्त पाहतायत बाप्पाला, पाठमोऱ्या बाप्पाला देखील पाहत उभे राहिलेले आहेत. ते एक विलोभनीय दृश्य आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय की जाणाऱ्या बाप्पाला, आपल्याला निरोप देणाऱ्या बाप्पाला तेवढ्याच जड अंतकरणाने मागून देखील तसंच तिष्ठत उभं राहून पाहिलं जातंय. महेंद्र, एकदम खरंच असा भाऊक क्षण. बाप्पाच्या मागे आणखीही गणपती बाप्पांच्या ज्या मूर्त्या त्याही आहेत, गर्दी तशीच आहे. थोड्या करत बाप्पा हा समुद्र किनाऱ्या पार करत खोल समुद्रात जे कोळी बांधव आहेत त्यांच्या हातात बाप्पाचं समर्पण झाल्यानंतर बाप्पा थोडं करून पुढे सरकत चालले. गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या, आता जयघोष आहे तो इथे चालू आहे. बाप्पांची जी कार्यकर्ते आहेत, जे भक्त आहेत, त्यांची जी ताकद आहे, त्यांची जी शक्ती आहे, त्यांची जी स्फूर्ती आहे, त्यांना घेणारी जी बाप्पाला पाहून जी ताकद आहे ती मिळते, ती इथे तुम्ही पाहू शकता. 22 तास झाले असतील तरी अजून जी त्याच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे ते कसं आहे. त्यामुळे हे एक दैविक शक्ती म्हणावी लागेल बाप्पाची भक्तांवर असलेली. अगदीच अगदीच महेंद्र, आपण म्हणतोय गेल्या 1934 साली तुम्ही जसं म्हणाला तसं कोळी बांधवांनी या सगळ्याची स्थापना केली, या सगळ्याची सुरुवात केली 1934 सालापासून आणि तिथपासून आपण बाप्पाची मूर्ती पाहतोय. जरी मूर्तीच्या रचनेमध्ये काही बदल झाला नसला तरी सुद्धा ते मनमोहक जे रूप आहे बाप्पाचं ते पाहत राहावं असं वाटतं. प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये नवीन आपल्याला काहीतरी सापडत असतं. महेंद्र, ज्या दिवशी बाप्पाचं स्थापना होते लालबागच्या मंडळात त्या दिवशी सुद्धा मुंबईचे जे आद्य नागरिक आहेत त्यांना एक मान दिला जातो बाप्पाच्या पूजेचा आणि त्यानंतरच जो आहे तो पुढचा जो बाप्पाचा पूर्ण हे असतं
मंडळात पूजा अर्चना असतील, आरत्या असतील, त्याचा मान असतो. तो प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी एका वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी दिला जातो. जसं शेवटच्या दिवशी आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांना तो दुपारी 12 वाजताच्या आरतीचा मान दिला होता. मंडळाचं हे जे मॅनेजमेंट म्हणावी लागेल, याला त्याचं नियोजन म्हणावं लागेल की अतिशय पारंपरिक पद्धतीने हे सगळं केलं जातं. आणि हा जो राजा आहे तो मार्केटमध्ये बसतो. तिथे कोळी बांधव त्यांची स्थापना केली होती, म्हणून हा त्यांना जो आहे तो मान दिला जातो. कोळी बांधव येथे नृत्य सादर करतात. जेव्हा गणपती बाप्पा त्यांचं आगमन होतं तिथे विराजमान होतात, त्यानंतर आणि ज्या दिवशी बाप्पा आपल्या गावी जायला निघतात त्या दिवशी त्यांना तो मान परत दिला जातो. या पद्धतीने हा कोळी बांधवांचा बाप्पा, मार्केटमधला लालबागचा बाप्पा, असंही या लालबागच्या राजाला म्हटलं जातं. लालबाग ही शान कोणाची तर लालबागच्या राजाची असं म्हणत बाप्पा थोडं करत खोल समुद्रात पुढे सरकत आहेत. अगदीच 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 आपण बघतोय महेंद्र, कालपासून पोलीस यंत्रणा देखील तितक्याच ताकदीने कामाला लागलेली आहे. जवळपास 12,000हून जास्त पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. आणि एकंदरच जर बघितलं कालपासूनचा कार्यक्रम जर आपण पाहतोय, ही मिरवणूक सोहळा पाहतोय, तर एकंदरच शिस्तबद्ध पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. महेंद्र, या संदर्भातली अधिक माहिती आम्ही घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे हे जोडले गेलेले आहेत. कुणाल, बाप्पाच्या विसर्जनाची वेळ खरं तर आलेली आहे. तुम्ही नेमके कुठे आहात आणि कालपासूनच या मिरवणुकीच्या दरम्यान तुम्ही तिथे उपस्थित होता, कसं एकंदर सगळं वातावरण आहे तिथलं? जान्हवी, एकंदरीत पाहायचं झालं तर ज्या लाडक्या बाप्पाची पूजा अर्चा आपण गेले 11 दिवस केलेली आहे, त्याच बाप्पाला आता निरोप देण्यासाठी एक अलोट गर्दी जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती उसळलेली पाहायला मिळते. कालपासूनच ही गर्दी जी आहे ती कमी होताना पाहायला मिळत नाहीये. सर्वच जे भाविक आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पोहोचलेले आहेत. ज्या मंडपामध्ये 24 तास 16 तास त्या बाप्पाच्या दर्शनासाठी घालवलेले भाविक आहेत, ते भाविक देखील आता लालबागच्या राजाच्या या विसर्जन सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत. एकंदरीतच जड अंतःकरण आहे. सासरू नयनांनी सर्वच जण आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन देताना पाहतायत, विसर्जन होताना पाहतायत, निरोप देत आहेत. मात्र आता पुन्हा हे जे सर्व मंडळातले कार्यकर्ते असतील, भाविक असतील, हे ज्यावेळेस घरी जातील त्यावेळेस ते मखर तो मंडप रिकामा झालेला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचमुळे सासरू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन देताना सर्वच जण भावपूर्ण वातावरण जे आहे ते गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळतंय. अलोट गर्दी जी आहे ती भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात त्या लालबागच्या राजाला विसर्जन होताना, त्याला निरोप देताना, त्याला निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. एकंदरीत कालपासून एक वेगळा उत्साह, चैतन्य पाहायला मिळत होतं, कारण मुंबईतले सर्वच गणपती हे तासन तास प्रवास करून त्या गिरगाव चौपाटीवरती पोहोचत होते आणि त्याच आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने सर्वच जण निरोप देत होते. पोलिसांचा एक बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता. तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या हस्ते देखील सर्व गणरायांवरती पुष्पवृष्टी देखील करण्यात आली होती. आणि हे सगळं वातावरण जे आहे ते चैतन्याचं वातावरण, मुंबईकरांचा एक उत्साह त्याच्यामध्ये होता. कारण ज्या बाप्पाला आपण मंडपामध्ये पाहू शकत नाही, लालबागच्या राजाला काही जण जाऊ शकत नाहीत किंवा मुंबईच्या राजाला काही जण जाऊ शकत नाहीत, अशा सर्व नागरिकांना हे सर्व बाप्पा, मुंबईतले सर्व बाप्पा एका रांगेत विसर्जनासाठी, निरोप घेण्यासाठी येताना पाहायला मिळत असतात. आणि त्यांचं रोडवर उभं राहून दुतर्फा गर्दी करून त्यांचं स्वागत करताना मुंबईकर पाहायला मिळतात. फक्त मुंबईकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी या गिरगाव चौपाटीवरती जमलेले पाहायला मिळत आहेत. तर महाराष्ट्रभरच नव्हे, देशभरच नव्हे तर परदेशातूनही नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येत असतात. काल थायलंडचे देखील नागरिक मिळाले. थायलंडच्या अनेक नागरिकांनी आपल्या घरी गणपती बसवलेला होता आणि तो गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे ही बाप्पावरची जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा, अलोट भक्ती ही संपूर्ण या गिरगाव चौपाटीवरती हे 2 दिवस पाहायला मिळते. 24 तास झाले तरी सुद्धा आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची इच्छा नागरिकांची होत नाहीये, भाविकांची होत नाहीये. आणि आता ती वेळ आलेली आहे. त्यामुळे जड अंतःकरणाने आता लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. लालबागचा राजा विसर्जन होतानाची आपण दृश्य पाहतोय आणि याच
लालबागच्या राजाचं आता विसर्जन मोठ्या थाटामाटात मंडळाचे कार्यकर्ते असतील, भाविक असतील, हे तिथे अलोट गर्दी करून देताना पाहायला मिळत आहेत. अगदीच अगदीच. कुणाल, जसं तुम्ही म्हणालात की मखर आता रिकामा होणार आहे आणि त्या मखराकडे खरं तर पाहिलं जाणार आहे, कारण पाहिलं जाऊ शकत नाही, कारण मागचे 10-11 दिवस जे काही बाप्पाची प्रतिष्ठापना झाल्यापासून, बाप्पा विराजमान झाल्यापासून जो काही उत्साह या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या, सगळ्याच मंडपाच्या म्हणते मी, गणेशोत्सव मंडळामधल्या जो काही उत्साह संचारलेला असतो, जी भक्तांची रीघ लागलेली असते आणि सकाळची आरती म्हणू नका, संध्याकाळची आरती, महाप्रसाद, या सगळ्या गोष्टीमध्ये जी लगबग सुरू असते ती आता कुठेतरी थांबली आहे. त्यामुळे त्यांचं अंतःकरण अर्थातच जड झालेलं असणार आहे. कुणाल, जान्हवी, एकंदरीत मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा घरात घरगुती गणपती असतील, या दोन्हीमध्ये एक साम्य आहे की बाबा गणपतीच्या आरतीची लगबग असेल, त्याचप्रमाणे मखर, ज्या मखरामध्ये आपण आपल्या लाडक्या बाप्पाला ठेवत असतो, तो मखरच्या समोरची जी काही बाजू आहे ती संपूर्णतः लाडू मोदकांनी भरलेली असते. मात्र आता हा बाप्पाला निरोप दिल्यानंतर ज्यावेळेस कार्यकर्ते किंवा घरगुती गणपती असणारे सगळेच जण घरी जातील, त्यावेळेस हा मखर पूर्णपणे शांत असेल. कुठेही आरतीची लगबग नसणार आहे किंवा महाप्रसादाची लगबग नसणार आहे. कार्यकर्ते याचसाठी हे 11 दिवस संपूर्णतः जागरण करत असतात, त्या मंडपामध्ये झोपत असतात. त्यांचं त्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या गिरगाव चौपाटीवरती असेल किंवा राज्यात इतरत्र आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येत असतात. आणि हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पुन्हा आपल्याला साजरा करता यावा, यासाठी आपल्या लाडक्या बाप्पाला एक वचन दिलं जातं की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. या पुढच्या वर्षी लवकर याच्या वचनासह आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना हे सगळे मंडळी आपल्याला दिसत असतात. खरं तर लालबागचा राजा असेल, त्याचप्रमाणे सर्वच मुंबईतले मोठे मंडळ असतील, या मंडळामध्ये 11 दिवस ह्या संपूर्ण मुंबईच्या परिसरामध्ये चैतन्याचं वातावरण असतं. कारण ट्रेन मधली, म्हणजे मुंबईची लोकल मानली जाणारी, म्हणजे जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये सुद्धा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष घुमत असतो. रात्रभर हा जयघोष घुमत असतो. कारण मुंबईतले जे काही भाविक आहेत ते संध्याकाळी रात्रीच बाहेर निघत होते आणि हे सगळे मंडळी या ट्रेन मधून जात असताना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत होती. आणि हा सगळा जे काही चैतन्याचं वातावरण होता, हा गलबलाट, हा गणेशोत्सवाप्रतीचं प्रेम, गणपतीला पाहण्यासाठीची गर्दी आणि लोकल मधून होणारी लालबागच्या राजाला जायला असणारी गर्दी, मुंबईच्या राजाला जायला असणारी गर्दी, त्याचप्रमाणे मुंबईतल्या मोठमोठ्या मंडळातल्या मोठमोठ्या मूर्त्या पाहण्यासाठी होणारी गर्दी ही आता कुठेतरी ओसरणार आहे. आणि आता तेच चाकरमान्यांचा प्रवास आणि जी रोजचं जे आपलं रुटीन असतं त्यानुसार पळणारी आता मुंबई दिसणार आहे. त्यामुळे कुठेतरी आता जे कार्यकर्ते आहेत, भाविक आहेत, त्यांचा ते आता जड अंतःकरणाने आपल्या लालबागच्या राजाला शेवटचा निरोप देतात. अगदीच अगदीच. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं 10-11 दिवस जे काही हे कार्यकर्ते जागरण करत आहेत, त्या मंडपामध्ये झोपत आहेत. खरं तर हा प्रवास त्यांचा गेले 2-3 महिने तसाच सुरू आहे. म्हणजे अगदी मंडपाची सजावट म्हणू नका आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या गणेशोत्सवादरम्यान कराव्या लागतात त्या सगळ्याची पूर्वतयारी, यासाठी ते जवळपास 2-3 महिने त्यांचा हा झगडा किंवा हा सगळा त्रास नाही म्हणता येणार त्याला, खरं तर आनंदच आहे तो त्यांच्यासाठी, सेवा आहे ती त्यांच्यासाठी. पण ते करताना आपल्याला जवळपास 2-3 महिने हे दिसत आहेत सगळेजण. जान्हवी, ज्यावेळेस बाप्पा विराजमान होण्याच्या आधीच, म्हणजे मूर्ती बुकिंग पासून ते विसर्जनापर्यंतचा प्रवास हा अतिशय उत्साही प्रवास असतो. कारण त्या बाप्पाला आणण्यापासून, म्हणजे बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याच्या आधी 2-3 महिने आधी आपण काय नेमकं त्या ठिकाणी देखावा सादर करायचा, कशा प्रकारचा मंडप असावा, कशा प्रकारची लाइटिंग असावी, इथपासून ते बाप्पा विराजमान झाल्यानंतर महाप्रसादामध्ये कोणत्या प्रकारचे पक्वानं ठेवायची, इथपर्यंत कार्यकर्त्यांचा विचार जो आहे तो सुरू असतो. कारण गणेश उत्सव म्हणजे हा सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो आणि या उत्सवामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह इतका असतो की 2 ते 3 महिने हे संपूर्ण मखर आणि देखावा सादर करण्यासाठी लागत असतो. आणि या सगळ्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामावर जाणं आणि कामावरनं पुन्हा
मंडपामध्ये येऊन त्या मंडपाची कामं करणं, हे सगळा हा प्रवास जो आहे हा कार्यकर्ते 2 ते 3 महिने करत असतात. मात्र ज्यावेळेस बाप्पा गावी जातात त्यावेळेस मात्र हा मंडप उतरायला 2 दिवस देखील लागत नाही. आणि त्यामुळेच हे भाविक जे आहेत त्या जास्त भावुक झालेले पाहायला मिळतात. आणि त्याचमुळे आपण म्हणतोय की भावपूर्ण वातावरणात आणि जड अंतःकरणाने साश्रुनयनांनी हे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना पाहायला मिळतात. लालबागचा राजा आता काही वेळातच या ठिकाणी विसर्जन होईल आणि भाविक जे आहेत ते या लालबागच्या राजाचा शेवटचा निरोप घेतील. अगदीच कुणाल, आपण पाहतोय या सगळ्या कालपासूनच्या मिरवणुकीमध्ये विशेष श्रेय आपल्याला द्यायला लागेल. ते मी मगासपासून तीच एक गोष्ट पुन्हा सांगते, ते म्हणजे आपली पोलीस यंत्रणा कालपासून ज्या पद्धतीने ते काम करतात आणि सगळंच प्रशासन एकंदर ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. कोणतंही गालबोट या सगळ्या मिरवणुकीला लागलेलं नाहीये किंवा आपण असं म्हणू शकतो की कोणतीही असा मोठा प्रसंग किंवा मोठी घटना अशी मुंबईमध्ये घडली नसल्याचे. कारण आपण नाशिकमधल्या काही घटना ऐकलेल्या आहेत, तिथे देखील बुडून मृत्यू झाल्याच्या देखील घटना ऐकलेल्या आहेत. पण मुंबईमधलं वातावरणात अजूनही तसं, कारण महापालिकेने सुद्धा ज्या पद्धतीने सांगितलंय अजूनही अशी कोणती घटना कानावरती आलेली नाहीये. कुणाल, जान्हवी, अनेक ठिकाणी तलावांमध्ये विसर्जन होत असतं, मात्र मुंबई असं एक शहर आहे की या शहरामध्ये थेट समुद्रामध्ये अनेक गणपती जे आहेत ते विसर्जन होत असतात आणि समुद्रामध्ये दुर्घटना घडण्याच्या घटना ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात असतात. मात्र याच दुर्घटना होऊ नयेत, या दुर्घटनेमध्ये कुणाचाही बळी जाऊ नये किंवा कुणीही दुखापतग्रस्त होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून 24 तास मुंबई पोलीस जे आहेत ते तैनात असतात. मुंबईचे आयुक्त असतील त्यांनी अनेक ज्या टीम आहेत त्या तैनात केल्या होत्या आणि यांच्याच माध्यमातून हा संपूर्ण परिसर जो आहे तो कायदा सुव्यवस्थेने पूर्ण म्हणजे कोणतीही दुर्घटना घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तैनात करण्यात आला होता. ज्याप्रमाणे पोलीस होते त्याचप्रमाणे अनेक संघटनांचे कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देखील विशेष अशी काळजी भक्तांची घेतली जात होती. पोलीस फक्त खालूनच नव्हे तर उंचीवरून देखील पहारा देत होते, जेणेकरून कुणीही समुद्राच्या जवळ जाऊ नये. जे लाईफगार्ड त्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याच लाईफगार्ड्सना या गणपतींचं विसर्जन करण्याची परवानगी दिली होती. कोणत्याही सामान्य नागरिकाला त्या समुद्राजवळ जाऊ दिलं जात नव्हतं, कारण कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रकारचा जो काही पोलीस बंदोबस्त आहे, म्हणजे गिरगाव चौपाटीवरची वाहतूक न बंद करता तिथलं वाहतूक नियोजन देखील मुंबई पोलिसांनी उत्कृष्टरित्या सांभाळलेलं आहे. एकीकडून येणारी भक्तांची अलोट गर्दी आणि दुसरीकडून येणारी वाहतूक व्यवस्था ही सगळी चोख बंदोबस्त करून हाताळलेली पाहायला मिळाली. कारण गिरगाव चौपाटीवरती प्रचंड गर्दी असते. त्याचप्रमाणे रेल्वे पोलीस असतील, रेल्वे पोलिसांना देखील तितकंच श्रेय द्यावं लागेल, कारण चर्नी रोड हा गिरगाव चौपाटीपासून जवळ असलेलं रेल्वे स्टेशन आहे आणि याच रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते उतरत असतात, कारण त्यांना मोठे गणपती पाहायचे असतात. त्यामुळे त्या स्टेशनवरती जी गर्दी होते त्या गर्दीचं नियोजन लावायला देखील पोलिसांची तारांबळ उडते आणि त्यामुळे आरपीएफच्या सोबतीने ते रेल्वे पोलिसांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलाय. म्हणजे स्टेशनवर उतरणाऱ्यांची गर्दी एका बाजूने बाहेर काढणार तर दुसऱ्या बाजूने स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकांना, भाविकांना आतमध्ये घेतलं जात होतं. इथपर्यंतचे जे नियोजन आहे ते मुंबई पोलिसांनी केलं होतं. त्यामुळे मुंबई पोलिसांचं एक विशेष कौतुक करावं लागेल, रेल्वे पोलिसांचं एक विशेष कौतुक आणि वाहतूक पोलिसांचं एक विशेष कौतुक करावं लागेल. खरं तर 24 तास म्हणजे घरचा सण सोडून या सगळ्या बाप्पांच्या भाविक भक्तांची सेवा करणं हे पोलीस कालपासून करत आहेत आणि ते विसर्जन होईपर्यंत ते करतात आणि नंतर पुन्हा आपापल्या सेवेमध्ये रुजू होतात. अगदीच खरंच आहे कुणाल. आणि आता आपण जी विहंगम दृश्य पाहतोय, खरं तर तिथली लाईव्ह दृश्य, असं वाटतंय की हा समुद्र सुद्धा बाप्पाचा चरण स्पर्श करण्यासाठी आसुसलेला आहे. इतक्या होड्या तिथे आजूबाजूला आहेत. बाप्पाला अगदी कोणताही काहीही होऊ नये असं सांभाळून बाप्पाला घेऊन जात आहेत आणि तो जो समुद्र आसुसलाय त्यांचं चरण स्पर्श करण्यासाठी बाप्पाचा, असं ते दिसतंय हे विहंगम दृश्य आणि इतकं सुंदर ते दिसतं आहे. पाहून आणखीन गलबलून यायला होतंय खरं तर कुणाल. नक्कीच हे जे भाविक आहेत आता ते लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. एकतर बाप्पा
हा मखरामध्ये पाहिलेला आहे, हा बाप्पा सर्वांनी टीव्हीवरती पाहिलेला आहे. लालबागचा राजा ही शान कुणाची म्हटलं तर लालबागच्या राजाची आपसुकच आता येतच. भाविकांच्या तोंडामध्ये येते आणि तोच बाप्पा आता समुद्रामध्ये पोहोचलेला आहे. आणि सर्वच जण त्याची शेवटची छायाचित्र घेण्यासाठी होडीवरती चहूबाजूंनी घेरलेले पाहायला मिळत आहेत. सर्वच मंडळाचे कार्यकर्ते असतील, भाविक भक्त असतील, आणखी काही मोठे मोठे गणपती जे आहेत ते या गिरगाव चौपाटीवरती आहेत. मात्र लालबागच्या राजाला पाहण्यासाठी सर्वांचीच गर्दी जी आहे ती उफाळून आलेली आहे. खरं तर या लालबागच्या राजाकडे काहीतरी मागावं, त्याच्याकडे काहीतरी नवस करावा यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र जो भाविक भक्त त्या लालबागच्या राजापर्यंत पोहोचू शकत नाही, तिथपर्यंत जाऊ शकत नाही, त्याच्या चरणापर्यंत जाऊ शकत नाही, ही मात्र ह्या विसर्जन मिरवणुकीमध्ये शक्य होतं. आणि म्हणूनच हा संपूर्ण जो परिसर आहे हा भरलेला पाहायला मिळतो, कारण त्या लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शासाठी. आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये समोरून येत असताना रस्त्यावरती अनेक भाविक जे आहेत ते या लालबागच्या दर्शनासाठी येत असतात. दुतर्फा गर्दी झालेली पाहायला मिळते. आणि आता हा लालबागचा राजा समुद्रामध्ये पोहोचलेला आहे. त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी सुद्धा तितकीच गर्दी जी आहे ती होडीच्या माध्यमातून, जमेल त्या साधनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचलेली पाहायला मिळते. आणि आता लालबागच्या राजाच्या निरोपाची वेळ आलेली आहे आणि लालबागचा राजा आता काही वेळातच या ठिकाणी विसर्जन होईल. अगदीच धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि आता लालबागचा राजा अगदी थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन होणार आहे. आणि ही विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आहेत, ताजी दृश्य आपण पाहतोय. आणि या सगळ्या होड्यांच्या ताफ्यामध्ये आपण म्हणू शकतो बाप्पा आपल्या गावाला निघालेले आहेत. आणि हा समुद्र सुद्धा त्यांचा चरणस्पर्श करण्यासाठी आसुसलेला पाहायला मिळतोय. बाप्पाचं दर्शन घेण्याचं वेळ, बाप्पाचं केवळ मुखदर्शन व्हावं यासाठी तासनतास रांगेमध्ये उभे असणारे भाविक आणि हा समुद्र यामध्ये काहीच फरक खरं तर दिसत नाहीये. आणि अगदी थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन होणार आहे. मात्र त्यांच्या सोबत असणारे हे सगळे भाविक, हे सगळे कार्यकर्ते, त्यांच्या मनातली कालवा कालव त्यांच्या चेहऱ्यावर निश्चितच दिसून येते. खोल समुद्रामध्ये बाप्पा आता पोहोचलेला आहे. लालबागचा राजा हा खोल समुद्रामध्ये पोहोचलेला आहे. कोळी बांधवांनी आपल्या होड्या सोबतच ठेवलेल्या आहेत आणि आता अगदी काही वेळामध्येच बाप्पाचं विसर्जन होणार आहे. बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन बाप्पाला केलं जाणार आहे. आणि अर्थातच पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार आहे. त्यामुळे जसं आपण मगाशीही म्हटलं तसं एका डोळ्यामध्ये निरोपाचे अश्रू आहेत, पण एका डोळ्यामध्ये आनंदाचं हसू आहे की बाप्पा पुन्हा एकदा लवकर पुढच्या वर्षी येणार आहेत. त्यामुळे अशा मिश्र भावना प्रत्येकाच्याच मनामध्ये आहेत. तर 10-11 दिवसांच्या या प्रवासानंतर आता बाप्पा पुन्हा एकदा आपल्या गावाला जायला निघालेले आहेत. त्यांना जड अंतःकरणाने निरोप दिला जातोय. बरेच गणपती हे काल अनंत चतुर्दशी दिवशी त्यांचं विसर्जन झालंय आणि आता राहिलेले मोठे सार्वजनिक मंडळामधल्या गणपतींचं विसर्जन होत आहे. आणि मुंबईचा प्रसिद्ध असा गणपती तो म्हणजे लालबागचा राजा. लालबागच्या राजाचं विसर्जन आता काही क्षणामध्ये होणार आहे. खोल समुद्रामध्ये बाप्पाचा तराफा हा पोहोचलेला आहे आणि आता काही क्षणामध्येच बाप्पाचं विसर्जन होणार आहे. आणि ज्यांनी बाप्पाचं सार्वजनिक मंडळामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं नाही आहे, त्यांना मुखदर्शन करता यावं यासाठी मिरवणुकांमध्ये देखील आपण तीच गर्दी पाहिली. आता या समुद्रकिनारी गिरगाव चौपाटीवर देखील आपण तीच गर्दी पाहिली. बाप्पाला शेवटच्या कॅमेरामध्ये टिपता यावं, बाप्पासोबत सेल्फी घ्यावा म्हणून सगळ्यांचे कॅमेरे सरसावले होते, सगळ्यांचे मोबाईल सरसावले होते. आणि अगदी पाठमोरा बाप्पा जाईपर्यंत देखील तिष्ठत सगळी ही भक्त मंडळी तशीच उभी होती. तेही दृश्य आपण पाहिलं. आणि आत्ता हे बाप्पा निघतानाचं त्यांच्या सोबत असलेल्या ह्या सगळ्या ताफ्याचं दृश्य पाहताना देखील मन गलबलून येत आहे.
अगदी थोड्याच वेळामध्ये बाप्पाचं विसर्जन आता होणार आहे. अगदी खोल समुद्रामध्ये बाप्पा पोहोचलेला आहे. मूर्ती रूपाने गणराज आपल्यासोबत इतके 10-11 दिवस होते. त्यांची पूजा अर्चना आपल्या हातून घडत होती, त्यांची सेवा आपल्या हातून घडत होती आणि या सगळ्या गोष्टींना काही काळांसाठी पूर्ण विराम नाही म्हणता येणार, पण स्वल्पविराम लागलेला आहे. पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा येणार आहेत, पुन्हा हे सगळे दिवस येणार आहेत आणि त्याच आशेने कुठेतरी आता बाप्पाला निरोप दिला जातोय. घरोघरी गणपती बसले होते, ते गणपती काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जित झालेले आहेत. तर सार्वजनिक मंडळामध्ये गणपतीचं अजूनही विसर्जन होत आहे. केवळ मुंबईमध्येच नाही तर पुण्यामधली दृश्य देखील आपण पाहिली, नाशिकमधली दृश्य पाहिली, कोल्हापूरमध्ये देखील शेवटच्या मानाच्या गणपतीचं विसर्जन होताना आपण पाहिलेलं आहे. सगळ्याच ठिकाणी हे विसर्जन होत आहे. राज्यभरामधला हा सगळा गणेशोत्सवाचा एकंदर उत्साह आणि विसर्जन मिरवणुकांचा उत्साह आपण पाहिला. बाप्पाचं, लालबागच्या राजाचं आता अगदी विसर्जनाचा शेवटचा क्षण सुद्धा आम्ही जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत. कारण ज्यांना प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाही आहे बाप्पांचं, त्यांना टी व्हीच्या माध्यमातून घर बसल्या दर्शन घडावं ही एकच अपेक्षा मनात आहे. बाप्पाला शेवटचा निरोप देता यावा ही एकच आस मनात आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल जोडले गेलेले आहेत. महेंद्र, आणि तो क्षण येऊन ठेपलेला आहे. निरोपाची वेळ अगदी समीप आलेली आहे. बाप्पाचं अगदी थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन आता होणार आहे. महेंद्र, नक्कीच जान्हवी, लोकमान्य टिळकांनी हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जेव्हापासून स्थापना केली आहे, त्याबरोबर लोकांना त्यांना एकत्रित येण्याचं जे आव्हान होतं ते हे यातून दिसून येतं. गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरात येतात, विराजमान होतात, त्यांचं स्थापन करतो आपण, पूजा अर्चना करतो. त्यानिमित्तानं आपल्या घरात जी लोक येतात, पाहुणे येतात, आपल्या घरात एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये काही लोक गणपतीची स्थापना करतात. पण ह्या 10 दिवसानंतर गणपती बाप्पा आज आपल्या बरोबर विसर्जनासाठी आपण त्यांना घेऊन जातोय, त्यांचा निरोप आपण घेतोय आणि घरी जाताना आपण पाहिली तर घरामध्ये अगदी शांतता पसरलेली असते. जो मकर असतो, सजावट केलेला देखावा असतो, तिथे शांतता असते. अगदी भाऊक असा क्षण बाप्पा आता काहीच वेळात ते आपल्या गावी जाण्यासाठी निघत आहेत. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी जे अनंत अंबानी आहेत ते सुद्धा त्या तराफ्याच्या इथे उपस्थित आहेत. अगदी जो परिसर आहे, जो समुद्र किनारा आहे तो फुलून गेला आहे. त्यामुळे किनारा दिसत नाहीये, एवढी गर्दी इथे आहे. कोळी बांधव हेही मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला दिसत आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असाच जयघोष या परिसरात चालू आहे. त्या जो हायड्रोलिक जी क्रेन आहे त्या क्रेनवरती बाप्पाला बसवण्यात आलंय. बाप्पा थोडा करून पुढे जाऊन बाप्पाचं विसर्जन हे आता यावेळेस होणार आहे. बाप्पा आपल्या गावी जाणार आहे, मात्र पुढच्या वर्षी नक्कीच ते लवकर येणार आहेत आणि आपण त्यांची अशीच वाट पाहू, स्वागत करू. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. अगदीच महेंद्र, खरं तर हे निर्गुण निराकार रूप आहे आणि आपल्यासोबत ते कायमच असतात. आपल्यासोबत बाप्पा हा नेहमीच असतो. मात्र मूर्ती रूपामध्ये जेव्हा त्याची प्राणप्रतिष्ठा होते, आपल्या घरात म्हणा, आपल्या मंडळामध्ये म्हणा, तेव्हाचा उत्साह वेगळा असतो. बाप्पा नेहमी आपल्यासोबत आहे हे आपल्याला माहिती असतं. मात्र जेव्हा तो मूर्ती रूपामध्ये समोर बसतो तेव्हा त्याच्यासाठी काय करू काय नको असं होऊन जातं. ते 10 दिवस त्याच्याच मागे सगळी यंत्रणा लागलेली असते, घरातली म्हणा किंवा अगदी मंडळामधली सगळी यंत्रणा त्या गणरायाच्या सेवेसाठी रुजू झालेली असते. का तर आपल्या घरी आलेला आपल्याच घरातला हा सदस्य आणि त्याच्या सेवेमध्ये कोणतीही कमतरता राहू नये असं प्रत्येकालाच वाटत असतं. जरी तो निर्गुण निराकार आहे, जरी त्याचं अस्तित्व चराचरामध्ये कणाकणामध्ये वसलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा ज्यावेळी तो मूर्ती रूपामध्ये आपल्या समोर येऊन आपल्या घरामध्ये बसतो किंवा आपल्या मंडळामध्ये बसतो, त्यावेळी त्याच्यासाठी जी लगबग सुरू असते ती काही औरच असते. महेंद्र, नक्कीच जाणवी, बघायला गेलं तर हा बाप्पा आहे ना, हा लाडका बाप्पा म्हणून आपण यांना म्हटलं जातं.
आराध्य दैवत आपण यांना म्हटलं जातं. लहानांपासून पिढ्यांपर्यंत बाप्पासाठी काय करतील किंवा काय करावं हेच सगळ्यांचा एक विचार असतो, ध्यास असतो. बाप्पासाठी बाप्पाचा आवडता जो मोदक असतो तो बाप्पाला दिला जातो. लहान मुलांचा तर आनंद हा द्विगुणितच असतो, कारण त्यांना बाप्पा आल्यावरती जी बाप्पा बरोबर असली मजा असते, जी आरती असते, त्यावेळी तो वेगळा आनंद असतो. अर्थात त्यांना काही यातलं समजत नसेल, पण जो आनंद असतो, एकत्रित कुटुंब असतं, सगळेजण एकत्रित असतो, बाप्पाची सेवा चाकरी करत असतो. आणि बाप्पाची ही जी सेवा चाकरी करताना आपण बाप्पाकडे काही अपेक्षा असतात, आपल्या काही मागण्या असतात, तिथं दुःख असतं, आपण सगळं ते बाप्पाशी शेअर करत असतो. आज बाप्पा आपल्या त्या सगळ्या आठवणी, आपले सुख दुःख, आपल्या सगळ्या मागण्या, नवस जे काय ते घेऊन आज आपल्या सोबत ते त्यांच्या गावी चाललेत. आपण त्यांना निरोप देतोय. मात्र आपल्या या सगळ्या ज्या मागण्या असतील, नवस असतील, आपले सगळे सुखदुःख प्रसंग असतील, आपण सगळे बाप्पाबरोबर शेअर केले होते. बाप्पा त्याच्यावरती आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतील. आपल्या सगळे दुःख ती सगळी संकट होती सगळी टळतील. थोडं थोडं करत बाप्पा आता तराफात आहे तो पुढे चाललाय. कोळी बांधव हायड्रोलिक पद्धतीने बाप्पाला विसर्जन करतील. अगदीच अगदीच महेंद्र, आपण ही जी दृश्य पाहतोय आता, अगदी विसर्जनाचा क्षण काही वेळेवरतीच येऊन ठेपलेला आहे, काही क्षणांवर येऊन ठेपलेला आहे. आणि आत्ता इथे स्टुडिओमध्ये बसून सुद्धा गलबलायला होतं. तिथे तर इतकी सगळी मंडळी खरं तर बाप्पाच्या सेवेमध्ये रुजू झालेली, इतके 10 दिवस त्यांची अविरत सेवा करणारी, आणि जे गणेश भक्त किनाऱ्यावरती आहेत, जे बाप्पाचं केवळ मुखदर्शन व्हावं म्हणून तिथे उभे आहेत तिष्ठत, त्यांच्या मनामध्ये काय कालवाकालव होत असेल आणि घालमेल होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी खरं तर. महेंद्र, अक्षरशः अंगावरती काटा येईल अशी इथलं जे वातावरण आहे ते पाहणं डोळ्यातून आपण पाहतोय. आपण आपल्या जय महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीमधून जे रूप आहे बाप्पाचं विसर्जन मिरवणूक आहे ती आपण सतत अविरत कालपासून आपण जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवत होतो. ज्या लोकांना मुंबई लालबाग या ठिकाणी दर्शनाला जाता येत नव्हतं त्यांच्यासाठी आपण बाप्पाची आरती असेल, बाप्पाचं रूप असेल, हे सतत आपल्या प्रक्षेपणातून दाखवत होतो. आणि आता बाप्पा आपल्या गावी चाललेत, त्यांचं ही विसर्जन मिरवणूक आहे तीही आपण बाप्पाची दाखवत आहोत. आपण या माध्यमातून बाप्पाचं रूप आहे ते पाहतोय. जी हायड्रोलिक जी क्रेन आहे त्यावर बाप्पा विराजमान झाले आहेत. अक्षरशः जे क्षण आहे हा क्षण इथे अनुभवणं याची डोळा आपण अनुभवतोय. तुम्ही पाहू शकता जी गर्दी आहे ती अजून तेवढीच आहे, कारण लालबागच्या राजाचं दर्शन पाहण्यासाठी जगभरातून देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. काल लालबाग या ठिकाणी जी बाप्पाची मिरवणूक सुरुवात झाली होती त्यानंतर बाप्पाला प्रत्येक टप्प्यावर विशिष्ट समाजाकडून काही ठिकाणी तर बाप्पा परदेशातून आलेली लोक होती त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. काही लोक गिरगाव चौपाटी या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घ्यायला आले होते. आता काही वेळापूर्वी अनंत अंबानी हेही सुद्धा बाप्पाच्या तराफ्यासोबत समुद्राच्या दिशेने आले आहेत. आणि आता बाप्पा हा थोडा मार्गस्थ होतोय आपल्या गावाला जायला. ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात बाप्पाचं जे विसर्जन आहे ते सुरू आहे. जान्हवी जी महेंद्र, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. एका विश्रांतीनंतर आम्ही पुन्हा तुमच्यापाशी जोडलेले राहू.